प्रत्येक आई वडिलांची एकच इच्छा असते की आपल्या मुलांच्या चेहऱ्यावर हसू पाहणं. पण हे हसू टिकतं तरी किती वेळ? कधी त्यांना हे आवडतं, कधी त्यांना ते आवडतं. एकदा काय झालं, ते 5 मिनिटातच बोर झाले. मुलांचा मूड चेंज होत राहतो. तर कालपर्यंत हा सुपर हिरोचा फॅन होता, पण आज त्याचं म्हणणं आहे की मला सुपर कार हवी आहे. असं वाटतं की ते खरोखरच 5 मिनिटांचे पाहुणे असतात, त्यानंतर आमच्या कपाटात सजवले जातात. म्हणजे मुलं जेव्हा कधीही खेळायला बसतात, तर 1 मिनिट कधी ते एका टॉय सोबत खेळतात, तर कधी त्यांना एखादं दुसरं टॉय हवं असतं. असं खेळणं असावं जे चुकीचं नसेल आणि युजफुल असावं, म्हणजे मुलांनी त्यातून काहीतरी शिकलं पाहिजे आणि त्याचा पुढे जाऊन त्यांना उपयोग झाला पाहिजे. तर तुम्हाला त्याचा मूड जसा जसा चेंज होतोय त्यानुसार तुम्हाला नवीन नवीन गोष्टी आणाव्या लागतात, दाखवाव्या लागतात की त्यांना काय आवडतंय, त्यांना कशामध्ये इंटरेस्ट येतोय. बिकॉज वी रिअली वॉन्ट की मुलं स्क्रीनकडे अट्रॅक्ट होता कामा नये. जेव्हा मुलाला काही गिफ्ट द्यायचं असतं, तेव्हा सगळ्यात मोठा चॅलेंज हे असतं की मुलाच्या इंटरेस्ट किंवा टेस्ट वर डिपेंड असतं की ते काय यूज करणार. कधी 2 मिनिटं एका खेळण्यासोबत खेळला, मग ते टाकून दिलं, नवीन घेतलं. हे चॅलेंज नॉर्मली येत असतं. असं म्हणतात की मोठा बिझनेस करणं मुलांचा खेळ नाहीये. बरोबरच आहे, पण जर मुलांच्या खेळालाच मोठा बिझनेस बनवायचा असेल तर काय करायचं? चला मग ऐकूया आपल्या येणाऱ्या पुढच्या आयडिया बाजला. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया दिल्लीहून आंचल महाजन आणि ब्रिजराज सिंग. टायटन्स, आम्हाला वाटतं या 3 मिनिटांनंतर तुम्हाला पण हेच करावंसं वाटेल. टायटन्स, जेव्हा आपण बालपणी टॉयज आणि गेम्स बरोबर खेळायला सुरुवात करतो आणि त्याच मोमेंटला सुरू होते आपली क्रिएटिव्हिटी, इमॅजिनेशन आणि ब्रेन डेव्हलपमेंट. पण रिसर्च असं सांगतो की 30 ते 40% टॉयज मुले काही दिवसातच टाकून देतात. माहिती असं का होतं? कारण टॉयज विकत घेतात पॅरेंट्स किंवा रिलेटिव्स, पण खेळतात तर मुलंच. तर मिसमॅचचा चान्स हाय असणारच. शेकडो दुकानात फेऱ्या मारा आणि तासनतास ऑनलाईन वेबसाईटवर स्क्रोल करत राहा, पण ते राईट टॉय मिळतच नाही. किती कन्फ्युजन आहे ना? हेच कन्फ्युजन आहे आजच्या पॅरेंट्सचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. तर आम्ही विचार केला की या कन्फ्युजनला कायमचं दूर का करू नये, यासाठीच आम्ही बिल्ड करत आहोत स्नो प्ले. टायटन स्नो प्ले एक इंटेलिजंट डिस्कवरी प्लॅटफॉर्म आहे ज्यावर 35,000 पेक्षा जास्त प्रोडक्ट्स आणि 600 पेक्षा जास्त सेलर्स लिस्टेड आहेत. आम्ही बनवतोय स्नो प्ले ॲप जो प्रत्येक युजरसाठी पर्सनलाइज्ड एक्सपिरियन्स क्रिएट करतो. AI रिकमेंडेड टॉयज अँड गेम्स, मुलांचे वय आणि आवडीच्या माध्यमातून. कारण एका कार लव्हरला जर तुम्ही डॉल हाऊस दिलं तर ते धूळच खाणार ना. आणि जेव्हा टॉयज जुने होतात काय करता? फेकून देता का? आम्हाला द्या. आम्ही आणला आहे स्नो प्ले बायबॅक ऑप्शन. तुम्ही तुमचे टॉयज आम्हाला देता तर तुम्हाला मिळतात स्नो प्ले रुपीज, ज्याच्या बदल्यात तुम्हाला तुमच्या नव्या खरेदीवर डिस्काउंट्स मिळतात. आणि अशा प्रकारे आम्ही तुमच्या मुलाच्या प्रत्येक स्टेजवर तुमच्या सोबत राहतो. आणि त्याच वेळी जे प्रोडक्ट्स आम्ही तुमच्याकडून घेतो ते आम्ही अंडर प्रिव्हिलेज्ड मुलांना डोनेट करतो. कारण खेळणं ही काही लक्झरी नाही, तर ती मुलांची गरज आहे. आणि इतकंच नाही टायटन्स, आता आम्ही झालो आहोत एक्सक्लुझिव्ह पार्टनर्स टू मॅन्युफॅक्चर अँड सेल शोले कलेक्टेबल्सचे. आता इतकं सगळं मिळतंय तो गब्बर तो खुश होगा ही ना, शाबाशी देगा. सो टायटन्स, आम्ही इथे आलो आहोत टू रेज अन अमाउंट ऑफ 2.5 crores अगेन्स्ट कन्व्हर्टेबल नोट्स टू स्प्रेड द जॉय ऑफ प्ले टू किड्स अँड इंडिव्हिज्युअल्स. तर सांगा, किती टायटन्स आहेत जे आमच्या सोबत येऊ इच्छितात? ही शोलेची काय स्टोरी आहे? ऍक्च्युली खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. आम्ही शोलेच्या मेकर्सना भेटलो इन्सिडेंटली. फक्त 15 मिनिटांची मीटिंग दॅट वेंट ऑन टू बी अ 5 hour लॉंग मीटिंग. आणि त्या दरम्यान आम्ही डिस्कस केलं की किती IP लेड ऑपॉर्च्युनिटीज एक्झिस्ट करतात, आपल्या बॉलिवूड मधूनच स्टार्ट होऊ शकतात. आणि शोले जी आतापर्यंतची सगळ्यात आयकॉनिक मूवी आहे, जी बाईंग ऑडियन्स बेस आहे, जी काही प्रमाणात रिलेटही करून जाते. तर आम्ही विचार केला की यापेक्षा मोठी ऑपॉर्च्युनिटी काय मिळू शकते की शोलेचे एक्सक्लुसिव्ह लायसन्स पहिल्यांदा भारतात कलेक्टेबल्स लॉन्च केले जावेत. आणि हे कलेक्टेबल्स 100% मेड इन इंडिया असतील.
फ्रॉम Correct. स्क्रॅच. आणि यावर्षी तर शोलेची 50 वर्ष पूर्ण झाली. करेक्ट. मॅडम तुम्ही शानचे कलेक्टेबल्स नाही पाहिले शाकलचे. तुम्ही हा खेळण्यांचा व्यवसाय करण्याचा कसा विचार केला? ही आयडिया कुठून सुरू झाली? ऍक्च्युली मी अशा कुटुंबातून आले जे टॉयज आणि गेम्स इंडस्ट्रीमध्ये गेल्या 40 वर्षांपासून आहेत. तर मी या इंडस्ट्रीला फार लहानपणापासून फार जवळून समजून घेतलंय, पाहिलंय आणि जगली आहे. आणि त्यामुळेच मला समजलं की काय काय लूप होल्स आहेत या इंडस्ट्रीमध्ये, की कशा प्रकारे लोक विकत घेत होते टॉयज आणि गेम्स, आणि कुठे डिस्कव्हरीचे गॅप्स एक्झिस्ट करतात. कारण की ही इतकी सजेशन लेड इंडस्ट्री आहे जिथे पॅरेंट्स जाऊन प्रत्येकाकडे सजेशन्स मागतात, तरी सुद्धा 30 ते 40% टॉयज ताबडतोब मुलं टाकून देतात. अँड दॅट्स द रिझन आम्हाला वाटलं की रेकमेंडेशन्स सॉल्व्ह करणं गरजेचं आहे, जो अवेलेबिलिटीचा आधीचा फेज आहे आणि त्यानंतरचा सुद्धा. जेव्हा टॉयज घरात एका कोपऱ्यात पडून असतात आणि क्लटर बनतात, त्यानंतर पॅरेंट्सना माहित नसतं की त्यांचं काय करायचं, आणि त्यासाठी आम्ही बनवलाय बाय बॅक. सो अशा प्रकारे आम्हाला रिअलाइज झालं की गरज आहे फुल स्टॅक टॉय टेक प्लॅटफॉर्म बनवण्याची भारतामध्ये, आणि तिथूनच स्नू प्लेची आयडिया आली. तसं बसंतीजी तुम्ही फार कमीच बोलताय. ओके टायटन्स, सो वी ओपन द फ्लोअर फॉर यू ऑल. अंचल ब्रिजराज, वेलकम टू आयडियाबाज. बिझनेस मॉडेलबद्दल थोडं बोलायचं होतं. तुमचे रेकमेंडेशन्स आहेत जे दुसरे मार्केट बेसिस जिथे टॉईज विकले जातात त्यात काय फरक आहे? एकदा क्विकली ऍपच्या आम्ही माध्यमातून तुम्हाला ऍपच्या थ्रू डेमो तुम्हाला देतो. डेमो देतो. तर दिस इज द फर्स्ट. हे आमचं होम पेज आहे. तर आम्ही काय केलंय की स्टँडर्ड शॉप बाय एज हे सगळ्यात वर ठेवलंय, कारण लोक अशाच प्रकारे शॉपिंग करतात, त्यांना वयानुसार खरेदी करायची असते. त्यानंतर आमच्याकडे कॉन्टेक्स्ट बेस्ड कलेक्शन आहे. तुम्हाला तर माहितीच आहे कसं असतं, स्टँडर्ड मार्केट प्लेसेस कीवर्ड्स प्रमाणे चालतात, कीवर्ड टॅग. सर्च ड्रिव्हन असतात. बरोबर, आम्हाला इंटेंट ड्रिव्हन बनवायचं आहे. जसं तुम्ही साधारणपणे कसं बोलता, कसं कम्युनिकेट करता. नंबर 1, माझ्या मुलाला गायला आवडतं, राईट, पण खरेदी काय करायचं माहिती नाही. आय विल रिकमेंड दीज टॉयज. पण जर मी हे स्टँडर्ड मार्केट प्लेसेसला टाईप केलं तर तिथे हे शो नाही होणार जोपर्यंत मला माहिती नाही की काय घ्यायचंय. तर हा पहिला वेगळेपणा आहे. सेकंड आहे, आम्ही काय करतो की आम्ही कस्टमर्सवर 100 प्रोडक्ट्सचं ओझं टाकत नाही. आम्ही सगळ्यात हायली रिलेव्हंट 6 प्रोडक्ट्स कस्टमर्सना दाखवतो. स्टेप नंबर 2 आहे, आता यात आम्ही काय करतोय, याला आम्ही बिल्ड करतोय, कनेक्ट करतोय चाइल्ड प्रोफाइलरला. तुम्ही तुमच्या मुलाचा प्रोफाइल स्नू प्लेवर बनवू शकता. आणि या बायबॅकने पण युजरला फार इंटरेस्ट येतो. या बिझनेस मॉडेलचे टेनेट्स मला समजावा. माझा हा टॉय समजा यूज टॉय आहे जो आता यूज मध्ये नाहीये, तर मी त्याला कॅप्चर केलं. ह्याची प्राइस समोर आली 630 ते 210 ची रेंज, राईट. आता आम्ही युजर कडून इनपुट मागतोय, जेंटली युज्ड आहे का, जेणेकरून मी डोनेट करू शकतो की नाही हे कळेल. मायनर डॅमेज, बेसिक रिफर्बिश करून डोनेट करू शकतो, किंवा फुल्ली युज्ड ज्याला मी रिसायकलला पाठवेन. आता उदाहरणार्थ कस्टमर बोलतोय जेंटली युज्ड, तर त्याला दिसते की 630 रुपयांच्या काउंटला येत आहे. प्रेस डोनेट. मग मी ऍड्रेस चूज करेन आणि तुमची पिकअप आयडी जनरेट होईल. मी माझ्या अकाउंटला जाईन, जे माझे युजर अकाउंट आहे, तिथे माझे पैसे वाढत जातील. तर आता याच्या मागे जे मॅथमॅटिकली फंक्शन होईल ते अशा पद्धतीने आहे. फॉर एक्झाम्पल, लॉजिस्टिक्स मध्ये जेव्हा येतो तेव्हा लॉजिस्टिक्स बेसिकली पिकअप करतात ऑर्डर्स. 70 ते 80 रुपये लागतात. आणि त्यानंतर जर कस्टमरने ऑर्डर जनरेट केली, एव्हरेज व्हॅल्यू 1500 किंवा 1400 ची असेल, ही व्हॅल्यू डिसंट आहे, तर 1400 रुपये तुम्ही अकाउंट फॉर करून घ्या. तो ऑर्डर प्लेस करतो तर त्याला 30% डिस्काउंट मिळतो. तर जर ऑन अन ऍव्हरेज एका हाऊसहोल्ड मध्ये 2000 रुपये मी त्याच्या अकाउंट मध्ये टाकले, राईट, तर 2000च्या बदल्यात मला मिळाल्या कमीत कमी 3 ऑर्डर्स, आणि त्याही फक्त काही नगेट्सच्या किमतीत. एक प्रश्न होता, 35,000 SKU आणि तुमचे जे 600 सेलर्स आहेत, तो प्रोसेस काय आहे तुमचा टू पिक देम? ॲडिंग टू दॅट, हे जे सगळं विकत घेतात यांच्याकडून ब्रँड पार्टनरशिप कडून कसं असतं, म्हणजे इन्व्हेंटरी मॉडेल काय आहे, आउटराईट कसं आहे? मी एक एक करून उत्तर देते. बेसिकली वी आर ऑन हायब्रिड मॉडेल. आम्ही एका हायब्रिड मॉडेलवर आहोत जिथे 35,000 SKUs मधील 3,000 SKU आमच्या स्वतःच्या इन्व्हेंटरीमध्ये असतात, जे आम्ही खरेदी करतो. सो करंटली इन टर्म्स ऑफ बिझनेस मॉडेल आम्हाला कमिशन मिळतं मार्केट प्लेस सेलर्स कडून, आणि ग्रॉस मार्जिन आमचं डायरेक्ट येतं खरेदीमधून, जे आमचे 3,000 SKUs आहेत त्यातून. ऑडियन्स, तुम्हाला कळलं की यांचं प्रोडक्ट काय आहे, यांचं ऍप कसं काय काम करतं. हे खेळणी विकतात पण जुनी खेळणी घेतात पण. ठीक आहे, पूर्ण लक्षात आलं तुमच्या. चला तर मग तुम्ही आपापले वोटिंग मीटर उचला. यस किंवा नोचं बटन दाबून आम्हाला सांगा तुमच्या हिशोबाने या प्रोडक्टची मार्केट डिमांड किती आहे. तुमची वेळ सुरू होते आता.
आमच्या ऑडियन्सला वाटतंय की 80% लोकांनी सांगितलं की याची गरज आहे. मला तुम्ही तुमच्या फायनान्स बद्दल थोडंफार सांगा आणि मला एक्झिट प्लॅनचं तुमच्या एक्झिट प्लॅनचं विजन काय आहे ते सांगा. तर यावर्षी आम्ही लोक क्लोज करणार आहोत अंदाजे 21 ते 22 CR वर आणि आता आमचा या महिन्याचा 1.5 CR रन रेट आहे. CM1 वर पॉझिटिव्ह येतोय जो आहे 23 ते 24%. मग तुम्ही मार्केटिंग कॉस्ट यातून काढली, सध्या तो नेट सेल्सच्या 40% आहे, तर तुमचा CM2 जो आहे तो आहे निगेटिव्ह 17 ते 18% CM2 लेवल. सॉरी, मार्केटिंग मला जरा डिटेलमध्ये सांगा, तुम्ही मार्केटिंग कुठे करत आहात? तर मार्केटिंग मेजरली हे डिजिटल मार्केटिंग आहे, मग ते गुगल तर्फे असेल किंवा मेटा तर्फे. तर विशेष हे आहे की ऍप आम्ही 3 महिन्यांपूर्वी लॉन्च केलंय आणि 15,000 डाउनलोड्स आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत किती पैसे बर्न झालेत आणि किती पैसे रेज झालेत आणि कुठून कुठून रेज झालेत आणि कधी झाले? फर्स्ट इयरला आम्ही ब्रेक इव्हन होतो. Right. सेकंड इयरला आम्ही मंथली 16 लाखच्या जवळपास बर्न केलं होतं आणि त्या मागच्या वर्षी मंथली 30-35 लाख नेगेटिव्ह होते ऑन अन ॲव्हरेज. Currently हे 42 लाख सध्या रुपये आहेत 42 लाख रुपये. ओके, सो आंचल आणि ब्रिजराज, तुम्ही एकदा तुमची आस्क सांगा, काय हवंय टायटन्स कडून. आम्ही ऍक्च्युली 4.5 करोडचा राऊंड रेज करतोय, ज्यातल्या 2 करोडचा आमच्याकडे ऑलरेडी एक्झिस्टन्स कमिटमेंट आहेत एक्झिस्टिंग इन्व्हेस्टर्स कडून आणि काही नवीन एंजल्स कडून. उरलेले 2.5 करोड आमची अपेक्षा तुम्हा सगळ्यांकडून आहे ऍट कन्व्हर्टेबल नोट्स विथ फ्लोर ऑफ 100 करोड्स अँड कॅप ऑफ 140, ज्याच्यावर आम्ही 2% दर महिन्याला डिस्काउंटची करंटली ऑफर देतोय. तर अर्जुन, तुमच्यापासून सुरू करूया. हे बघा, 6 ते 9 पट तुमची आस्क आहे आणि कॅपिटल एफिशियन्सी अजूनही बिझनेसमध्ये नाहीये, त्यामुळे आज मी तुमच्याशी हात मिळवू शकत नाही. फारच सिमिलर सॉर्ट ऑफ थॉट प्रोसेस आहे माझी. फॉर दॅट रिझन आय पास. थँक्यू. आय थिंक की माझे 2 मोठे प्रॉब्लेम्स आहेत. एक तर हाय बर्न आहे तुमच्या बिझनेसमध्ये आणि दुसरा मला आता जे आहे त्यात तुमचे कोणतेही डिफरन्शिएटर किंवा मोड्स दिसत नाही आहेत इतर मार्केट प्लेसेसच्या तुलनेमध्ये, म्हणून आय एम आउट. मला तुमचे बरेचसे पॉईंट आवडलेले आहेत बिझनेसमध्ये. तुमचा आत्ता जो यावेळी फोकस आहे की मी ग्रो करेन जेवढं फास्ट पॉसिबल आहे तेवढं, आणि एबिटाबद्दल मी नंतर विचार करेन. मी या गोष्टीचा मोठा फॅन नाहीये. आज मी तुमच्याबरोबर हात मिळवू नाही शकत. मला मुळातच खेळण्यांबरोबर खेळायला आवडत नाही, त्यामुळे मी आज तुमच्याबरोबर हात नाही मिळवणार. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. आमची इच्छा आहे की तुम्ही लवकरच आमच्या या मंचावर परत यावं आणि भरपूर इन्व्हेस्टमेंट घेऊन परत जावं. थँक्यू. खूप खूप धन्यवाद इथे आल्या. थँक्यू सो थँक्यू मच. व्हेरी मच. थँक्यू. बाय. ओव्हरऑल फारच पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स होता. ऑफकोर्स काही वेळा काही गोष्टी क्लिक होत नाहीत, पण आम्ही हॅपी आहोत की आम्ही स्नू प्लेबद्दल शेअर करू शकलो नॅशनल टेलिव्हिजनवर, तेही इतक्या मोठ्या इन्व्हेस्टर्स समोर. सो इट वॉज ग्रेट.